नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे द हर्मिट. टेन ऑफ वॅन्ड. एट ऑफ कप. द टॉवर. एट ऑफ पेंटॅकल. आणि बॉटम ऑफ द डेकचं टॅरोचं कार्ड आहे व्हील ऑफ फॉर्च्यून रिव्हर्स. आत्ता तुमची अशी परिस्थिती आहे की जिथे भाग्य तुमच्या बाजूने आहे पण तुम्ही नकारात्मक आहात, किंवा ज्या गोष्टी भाग्य तुम्हाला देणार आहे पण सध्या अशी काहीतरी स्थिती आहे ज्यामुळे भाग्य ते देत नाही आहे. म्हणजे भाग्य देण्यासाठी तयार आहे. हे व्हील ऑफ फॉर्च्यून जे आहे ते असं होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे तुमच्यासाठी, पण काही गोष्टी आहेत की ज्या बाधा निर्माण करत आहेत. तर या 3-4 दिवसांमध्ये त्या गोष्टींबाबतचं इथे रीडिंग दिसतंय. पहिलं जे कार्ड आहे ते आहे द हर्मिटचं. ते हे सांगतंय की तुम्ही आत्ता हे कार्ड व्हील ऑफ फॉर्च्यूनच्या या कार्डकडे पाहताय. याचा अर्थ आत्ता तुम्ही शोध घेत आहात. तुम्हाला काहीतरी असं आहे की जे येत नाही आहे किंवा मिळत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही एकटे राहताय आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला फार त्याबद्दल माहीत नाही आहे. गुरुच्या मार्गदर्शनाखाली जे काही तुम्हाला ज्ञान आत्ता मिळालेलं आहे त्या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्ही त्या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहात. थोडेसे तुम्ही उदास आहात, निराश आहात, कारण त्यात तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही आहे. पण पुढचं जे कार्ड आहे ते 10 ऑफ वँड्सचं आहे. तर येणाऱ्या 2-3 दिवसात किंवा 3-4 दिवसात आपण म्हणूया, तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही हर तऱ्हेने तुमचे प्रयत्न कराल. ह्या माणसाप्रमाणे जी गोष्ट अवघड आहे ती करण्याचा, त्यात यश मिळवण्यासाठी जे जे करायला हवं ते तुम्ही करताना दिसत आहात. तुम्हाला टेन्शन त्या गोष्टीचं आलेलं आहे, कारण हा भार तुम्ही एकट्याने उचलत आहात. आणि त्यानंतरचं जे कार्ड आहे ते 8 ऑफ कपचं आहे. तर काही ना काही गोष्ट सोडून तुम्ही जात आहात. त्यानंतर टॉवरचं कार्ड आहे आणि त्यानंतर 8 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. याचा अर्थ असा की जी नकारात्मकता आत्ता तुमच्यामध्ये आहे की हे मला अवघड वाटतंय, हे मला येत नाही आहे, ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत आहात, जिथे तुम्हाला त्रास होतोय किंवा ते करायला काही गोष्टी आड येत आहेत, तर ती जी नकारात्मकता आहे तुमच्यामध्ये, त्या नकारात्मक ऊर्जेला तुम्ही सोडून जात आहात. 8 ऑफ कपचं कार्ड आहे. ज्या गोष्टी तुम्हाला प्रिय आहेत
त्या सोडत आहात. म्हणजे असं असू शकतं की तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या तुम्ही सहज करू शकता, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला येत नाही, किंवा एखादं नातं. 8 ऑफ कपचं हे कार्ड नात्याबद्दल किंवा जी गोष्ट तुम्हाला प्रिय आहे अशा ठिकाणाला सोडून तुम्ही दुर्गम भागात जाताय असं हे कार्ड सांगतं. दुर्गम भाग मला हे सांगतं की जी गोष्ट अवघड आहे त्या अवघड गोष्टीकडे तुम्ही जात आहात. तुम्हाला माहिती आहे की ती अवघड आहेत, मला प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, पण त्याच गोष्टीसाठी तुम्ही तयार होताना दिसत आहात 3-4 दिवसांमध्ये. आणि जी काही नकारात्मकता त्या गोष्टीबाबत तुमच्यामध्ये आहे ती दूर होत आहे, ती नकारात्मकता जाते आणि त्यामुळे अचानक काहीतरी विशेष घडणार आहे, तुमच्यामध्ये परिवर्तन येणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करताना दिसत आहात, मेहनत घेताना दिसत आहात, त्या कामावर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे असं ही कार्ड सांगतात. आता आपण पाहू व्हील ऑफ फॉर्च्यूनचं हे जे कार्ड रिव्हर्स आलंय ते का आलंय, ते ह्या मेहनतीनंतर त्यामध्ये काय सुधारणा होणार आहे. सेलिब्रेशन येणार आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला ह्या सगळ्या प्रयत्नानंतर यश मिळणार आहे. तुमच्यामधली नकारात्मकता जाऊन तुम्ही सकारात्मकपणे त्या दृष्टीने त्या ध्येयाकडे पाहाल, मेहनत घ्याल आणि त्यातून तुम्ही एका शेअरिंगच्या ऊर्जेमध्ये येणार आहात. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांना देण्यासाठी तयार आहात. आनंद साजरा करताना दिसत आहात, म्हणजे तुम्हाला यश मिळत आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे क्वीन ऑफ वँड. क्वीन ऑफ वँडचं हे कार्ड सांगतंय की आत्ता ही गोष्ट अवघड आहे, पण तुमची ऊर्जा अशी आहे की अवघड परिस्थितीवर तुम्ही मात करत आहात. आत्ता हा जो आवाज झाला अचानक, तो आवाज सुद्धा हेच सांगतोय की सेलिब्रेशन येणार आहे, तुम्हाला सक्सेस मिळत आहे. हा जो आवाज बाहेरचा येतोय तो 6 ऑफ वँडची ऊर्जा सांगतोय. म्हणजे 3 ते 4 दिवसात तुम्ही प्रयत्न कराल अशा एका गोष्टीबाबत जी तुम्हाला आत्ता अवघड वाटते आणि त्यामध्ये तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तुम्ही जबाबदारीने ती गोष्ट कराल, तुम्हाला स्पष्टता येईल. त्याच्या बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकल. तुम्ही समृद्ध होणार आहात ज्ञानाने आणि अनुभवाने. तीन 4 दिवसांमध्ये काय खास होणार आहे. ट्रॅव्हलिंग. तुम्ही एका प्रवासावर आहात आणि हे ट्रॅव्हलिंग जे आहे ते विचारांचं असू शकतं. तुम्हाला जे साधायचं आहे त्यासाठी काय काय केलं पाहिजे, त्यासाठी कोणत्या यात्रेवर आपण जायला हवं, कोणाची संगत करायला हवी किंवा कोणते विचार आपण आपल्यासोबत घ्यायला हवेत, त्या अशा एका यात्रेवर तुम्ही जात आहात जिथे वाट अवघड आहे, पण इथे सूर्य दिसतोय. पण तुम्हाला लवकरच ह्या अवघड वाटेवरून जेव्हा तुम्ही जाल त्यानंतर तुम्हाला प्रकाश दिसणार आहे. तुम्हाला असं काहीतरी प्राप्त होणार आहे जे बड्या मुश्किलीने मिळतं. एक्झिस्टन्स.
हे जे ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे तुम्ही जी तुम्हाला अवघड वाट तुम्ही धरत आहात, जी नकारात्मकता तुमच्यामधून जाते, त्यामुळे त्या अवघड वाटेवरून गेल्यावर तुम्ही सकारात्मक व्हाल, तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला तुमचं एक अस्तित्व जाणवेल. तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकता, हे तुमचं तुम्हाला जाणवेल आणि या जगालाही कळेल की तुम्ही कसे वेगळे आहात. तुमचं हे सत्य सगळ्यांपुढे येणार आहे. स्लोईंग डाऊन हे कार्ड सांगतंय की हे सगळं साध्य करताना तुम्हाला जे काही तुम्ही करत आहात ते हळूहळू साध्य करायचे. त्या म्हणजे जे वेगाने गोष्टी ज्या होत होत्या त्या कदाचित आता या कामामुळे थोड्याशा धीम्या गतीने होतील, पण हळूहळू जाणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्या हळूहळू जाण्यातून तुम्ही बरंच काही शिकाल. ही 2 कार्ड्स आहेत, ती सांगतायत की यातून तुमचं दुःख दूर होईल, अनेक विचार जे तुम्हाला त्रस्त करतात ते दूर होतील आणि जी अवघड गोष्ट आहे त्या अवघड गोष्टीशी तुम्ही मैत्री कराल, तुम्ही संतुलित व्हाल. थंडरबोल्टचं कार्डसुद्धा हेच सांगते की तुमच्यामधली नकारात्मकता जाणार आहे आणि अचानक ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या त्या तुमच्यासाठी सोप्या होणार आहेत. आता आपण टी लीफच्या कार्डद्वारे पाहूया ह्या 3-4 दिवसांमध्ये तुमच्यासाठी काय संदेश आहे किंवा काय मार्गदर्शन आहे. डुअर अपॉर्च्युनिटीचं हे कार्ड आहे. एक संधी, एक किंवा अनेक संधी तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. तुम्ही कधी तयार होत आहात आणि बाहेर येत आहात. म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला खूप काही देणार आहे. तुम्ही आत्ता जी मेहनत घेत आहात त्यानंतर जे तुम्ही व्हाल त्यामध्ये जे तुम्हाला यश मिळणार आहे ते यश तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये खूप काही देणार आहे. अनेक संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे ते ह्या आत्ताच्या प्रयत्नांमुळेच. पॅरेटचं कार्ड आहे. तुमच्याबद्दल खूप काही चर्चा होणार आहेत येणाऱ्या काळात. बॅरलचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला असं वाटेल की काहीतरी कमी आहे. कदाचित तुम्ही हे जे काही प्रयत्न करत आहात त्यामध्ये तुम्हाला खर्च होत असेल आणि ह्या प्रयत्नांना यश जरी मिळालं तरी ज्या गोष्टी ते ध्येय साध्य करताना काही गोष्टी तुमच्या निसटत आहेत तर त्याचं दुःख तुम्हाला होत असेल. मग ते प्रेम असेल किंवा पैसा असेल. हे कार्ड सांगतंय की तुमचं जे घराशी नातं आहे, तुमच्या परिवाराशी नातं आहे त्याबद्दल चर्चा होईल किंवा ते फ्रेंडलीनेसचं कार्ड आहे त्याच्यावर हे कार्ड आलंय. म्हणजे तुमची प्रगती होणार आहे. हे जे कार्ड आहे ते डेव्हलपमेंटचं मला वाटतंय. जे तुमचं नातं होतं त्यामध्ये सुधारणा होईल, त्यामध्ये प्रेम जिव्हाळा वाढेल. मैत्रीपूर्ण नातं तुमचं घरातल्या व्यक्तींबरोबर राहील आणि त्याबाबत चर्चा होऊ शकते.
बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे डॅगरचं. हे कार्ड सांगते की जिथे कुठे तुम्हाला चिंता होती, स्थिती गंभीर वाईट होती, तिथे ही तुमची प्रगती होणार आहे, तिथे तुम्हाला अनेक संधी मिळणार आहेत. म्हणजे स्थितीवर मात करून तुम्ही प्रगती साधत आहात असं हे रीडिंग सांगतंय. हे 3-4 दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत. तेव्हा तुम्ही प्रयत्न करा, सकारात्मक राहा आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळू दे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.